घ्या प्रसाद. अरे वा, प्रसाद. देवळात गेला होतात वाटतं. हो. काय मागितलं काय देवाकडे? चांगला नवरा वगैरे मागितलात की नाही? थट्टा सोडून दुसरं काहीच शिकवलं नाही का हो तुम्हाला शाळेत? प्रसाद मिळालाय ना, गपचूप खा. काकू असं नाही. सांगा ना काय मागितलं, खरं खरं सांगा. माहेरचा चहासाठी तुम्हाला मागितलं. हो गॉड, खूपच मोठं काम दिलं तुम्ही देवाला. देवाच्या टास्क लिस्ट मध्ये हे काम कायमचं पेंडिंग राहणार. असं तुम्हाला वाट. नशीब. आला माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला. हो घ्या. हॅलो वैदेही. हा काऊ, काय करतेस? काही नाही ग, ऑफिस मधून आले. बोल ना. माझी आठवण येते का तुला? ती येतेच आहे ग, पण आज ना माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. हा बोल ना, काय झालं? काऊ, मला ना नऊवारी साडी घालायची आहे. साडी घालायची नाही ग, साडी नेसायची आहे म्हणतात. आणि नेस ना, तुला छान दिसेल. अगं मला दुसऱ्यांना नेसवायची आहे साडी, असं म्हणते. हा मग त्यात काय, तुझ्याकडे असतात ना कॉस्ट्युमची माणसं, सांग त्यांना. अरे यार, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे मी जिला बोलवलं होतं ना साडी नेसवायला, ती आज येतच नाहीये गोव्यात. आणि मला आधी सांगितलं होतं की फक्त 5 जणींना साडी नेसवायची, आणि आता म्हणतात की अख्ख्या वरडाला नेसवा म्हणून. तर मी कुठून नेसवू? मला नाही येत अगं नेसवता. मी काय म्हणते, मला तू सांग ना कशी नेसवायची ते, कारण ते सगळं ऑथेंटिक प्रकार तुलाच चांगला जमतो. प्लीज प्लीज तू कोणाला तरी नेसवून दाखव ना मला. अगं पण मी असं फोनवर कसं सांगू? त्यापेक्षा तू इंटरनेटवर बघ. अगं ते इंटरनेटवर बघत बसा, मग परत ट्राय करा. यापेक्षा तूच कोणाला तरी नेसवून दाखव ना मला, प्लीज प्लीज काऊ. अगं पण मी कोणाला नेसवून दाखवू? काऊ बघ ना यार, नेसव ना कोणाला तरी. मी कोणाला नेसवून दाखवू साडी? वैदेही, तू काही काळजी करू नकोस हा. एक जण आहेत, मी साडी नेसवायला घेतली की तुला व्हिडिओ कॉल करते. ओके, तू लवकर करा, मी वाट बघतेय. हा, बाय 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 बाय. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोर दूर हो. चालती हो आकांक्षा. तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज रत्नमालाने मला कानफटात मारली. तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझा आज या घरात अपमान झालाय. नुसते आपले बोंबला फिरता मी याव करीन, मी त्याव करीन, करत तर काही नाही. काळीचंही कर्तृत्व नाहीये तुमच्या अंगात. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बायकोला फासावर चढवणारा माणूस. तुमच्यासारखा ना करता नवरा आहे ना माझ्या नशिबात, म्हणून म्हणून असा मार खायला लागला मला, आणि आज हा दिवस बघायला लागला. रत्नमालाने 4 चौघट कॉन्फटात मारली माझ्या. कावेरी समोर अपमान केला माझा. मला ना इथे आता एक क्षणभर सुद्धा थांबावंसं वाटत नाहीये. ठीक आहे, जा मग. तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? सगळं व्यवस्थित कळते मला. तुला जायचंय ना? जायचं असेल तर जा, माझी काही हरकत नाहीये. हो का? मग मी एक काम करते ना,
कुठेतरी जाऊन जीवच देते आता. आ? जीवच देते कुठेतरी. सुटेल मी या सगळ्यात. सगळं संपून जाईल ना. शांत 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 शांत. परिस्थिती नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपल्याला इथे राहायचं असेल ना, तर आपल्यापैकी एकाला रत्नमलाच्या गुडविल मध्ये राहावं लागेल. सध्या माझ्या गुडविलमुळे आपण इथे राहतो. रत्नमलाला जर कळलं ना की ह्या सगळ्या मागे माझं डोकं आहे, तर आपण रस्त्यावर येऊ. रस्त्यावर बघ, आयुष्यभर फुटपाथवर आपल्याला मरत राहावं लागेल. म्हणून सांग, नाग बिळात जाऊन शांत पडून राहतो ना, तू शांत पडून राहिली. अपमान पचव, मनात खुळव. ज्या दिवशी पाणा काढायची वेळ येईल ना, त्या दिवशी सगळ्या अपमानाची परतफेड दुप्पट अपमानाने कर. याच तुमच्या आश्वासनांना आजवर भुलत आले मी. पण आता नाही. नो वे, इम्पॉसिबल. मी नवारी नेसून दाखवायची. अहो आता मी नेसून दाखवली असती, पण दुसऱ्याला कशी नेसवायची ते दाखवायचंय ना तिला. म्हणून मी. असं काय करता? दुसरं कोणी नाहीये इथे. मग तुम्ही नेसा ना आणि दाखवा तिला व्हिडिओ करून. हवं तर मी तुम्हाला व्हिडिओ करायला हेल्प करतो. मला सांगतायत नवरी नेसाय. वरचा मजला रिकामा आहे का तुमचा? हो काकू. काकू काय काकू? तुमच्या समोर साडी नेसून दाखवायची आहे? तसं नाही. आय मीन तुम्ही जीन्स घाला ना, त्यावर नवारी नेसा. मी जीन्स घालणार नाही. का नाही घालणार? काय प्रॉब्लेम काय? मी एकदा नाही म्हटलं की नाही. मी असलं काहीही करणार नाही. आणि कसं दिसतं ते जीन्सवर नऊवारी साडी नेसलेलं? त्यापेक्षा 5 मिनिटं उभे राहा ना तुम्ही. वा 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 वा, हे चांगलंय. म्हणजे तुम्ही जीन्स घालायला नाही म्हणताय आणि मला नवारी नेसायला सांगताय. हो, मी राजवर्धन मोहिते आहे. राजवर्धन मोहिते. हो, पण वैदेहीचे मित्रही आहात की नाही? त्याचं काय? मग मैत्री खातर तुम्ही एवढं करू शकत नाही. उगीच फक्त म्हणायचं मला मित्र खूप आहेत पण तुमच्यासारखी मैत्रीण नाही. मैत्री खातर तुम्ही एवढं करू शकत नाही. मैत्रिणीसाठी एकदा प्लीज. हा, माझा मुलगा आदित्य. काय उपयोग आहे हो त्याचा? हा, माहेरच्या चहामध्ये बॉस होऊन बसलाय ना. काही फायदा नाहीये त्याचा. आणि आपली सून, वा, हा एवढा मोठा गोळ घालून ठेवलाय तिने. माझ्या नशिबात फुटका नाहीच आहे. माझ्या नशिबात श्रीमंती नाहीच आहे मुळात. रागा करून घेऊ नकोस. काही दिवस सहन कर. हे सगळं ना मी व्याजासहित वसूल करणार आहे. रत्नमलाने कानाखाली तुझ्या मारली, पण वळ माझ्या मनावर उमटलाय. एक ना एक दिवस या सगळ्याचा बदला घेणार आहे. हाय काऊ. हाय. बरं, रेडी आहेस का तू? करायची का सुरुवात?
हो मी रेडी आहे, पण मॉडेल कोण आहे? कोणाला नेसवते साडी? मॉडेल आहे तुझ्याच ओळखीचं, पण तू मॉडेल कडे बघत बसू नकोस हा. त्यापेक्षा प्रात्यक्षिक बघ. नऊवारी साडी कशी नेसवायची ते जरा नीट बघ. ओके. या ओ. या इकडे. इकडे उभे राहा. जरा पुढे. राज, अगं काऊ तुला कळतंय का तू काय करतेस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू राजवर्धन मोहिते आहे, त्याला कशाला साडी नेसवतेस? ए बाई, मी कसं बसं कन्व्हिन्स केलंय हा त्यांना. आणि तुला शिकायची आहे ना नऊवारी साडी कशी नेसवतात ते. मग परत सांगते, मॉडेल कडे बघत बसू नकोस तू. नऊवारी कशी नेसवतात ना त्याकडे नीट लक्ष दे. हो, जनरली मॉडेल हे कौतुकाने म्हणतात. तुमच्या बोलण्यात मॉडेल म्हणजे हे ध्यान बघ असा एक इन्सल्टिंग साऊंड येतोय. पुतळा बना. हं? हात बाजूला. अरे यार, सगळ्यात आधी ही अशी गाठ बांधून घ्यायची. राज, तू हे सगळं का करतोयस? मैत्री खातर करतोय फक्त. हो काकू, हो हळू. किती जोरात बांधताय. नशीब नऊवारी साडी आहे, नाही टाय बांधत असताना तर गळ्याला फास बसला असता माझ्या. कायचं माहिती नाही, पण नऊवारीची गाठ अशीच बांधतात. एवढी टाईट. अरे हॅट्स ऑफ आहे जुन्या बायकांना. कशा काय नेसत होत्या नऊवारी काय माहिती. नाही खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. कौतुक करण्यासारखीच आहे आपली परंपरा. बोलल्या. फक्त तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. आता जरा हलू अजिबात नका हा तुम्ही. हल्लो आहे का? इथेच उभा आहे. हा बघ, पदर की नाही हा लहानच घ्यायचा. नऊवारीचा पदर छोटा असतो. एवढा असं करून घ्यायचा. मोठा केलात. तुम्ही ना तोंड बंद ठेवा तुमचं. झालं. पाय पसरून उभे राहा जरासे. पायात अंतर घ्या. हे फक्त जरा तुम्ही या पदराच्या आतून नीट खोचा. कुठे? याच्यावरून आलं पाहिजे. घ्या. बरोबर. हा, अशी पिन लावायची. बरोबर. पकडा इथे. कुठे? इकडे पकडा. मी पकडतोय. इकडे पकडा. हो पकडा. 2 हातांनी नाही, एका हाताने अंगठ्या बरोबर हे पकडा. हाय. सोड. त्या अशा मिऱ्या काढून घ्यायच्या. त्याला पिन लावायची. हा, काकू सावकाश, नाहीतर भलतीकडेच टोचाल. हे असं फिरवून घ्यायचं. शेवटची निरी. खोचा. कुठे? अहो हे नीट आत खोचा. झालं. आता काय करायचं नीट बघ. तुम्ही जरा मागे पाठ करा. तिकडे तोंड करा. फिरा. अशी पिन लावायची. हा, हो झालं का? हो हो झालं. आता आता हे बघा, असा पदर घ्यायचा. आंबा हो. काकूंना काय मजाच येते मला साडी नेसवताना. पकडा इकडे. थांब तवा. बघितलीस? हे बघ. झाली नेसवून. अशी नेसवतात नऊवारी साडी. कळली ना तुला का परत एकदा नेसवून दाखवू? अगं नको नको, मला कळलं कशी नेसतात ते. काहीतरी छान दिसते मॉडेल.
थँक्स. वेलकम ब्युटिफुल. बाय द वे, मी खूप मन लावून पाहिलं हा तुला साडी नेसवताना. बाय, मला खूप काम आहे, नंतर बोलते. बाय. हे लोक आयत्या वेळेला नांगी टाकतील ना याची खात्री होतीच मला. तो सुदर्शन आणि ती आकांक्षा आहे ना, नुसत्या बढाया मारत असतात, नुसत्या बढाया. त्यांना खरंच जर का एवढी अक्कल असते ना तर आतापर्यंत ते रत्नमालापेक्षा जास्त श्रीमंत झाले असते. एनिवे, बचत म्हणून त्यांच्या नादाला लागूच नकोस. तू ना फक्त आदित्यवरती फोकस कर. काय आहे, आता नावापुरती का होईना पण आदित्यकडे स्वतःची अशी खुर्ची. या दोघांच्या हातात कधी कटोरा मिळेल ना सांगता येत नाही. त्यापेक्षा तू ना आदित्यला मुठीत ठेव. अम्मा, आता हे सगळं इम्पॉसिबल आहे. हे बघ ना, आता हे एवढं सगळं झाल्यावर मी आदित्यला कसं पटवून देऊ की ह्या सगळ्यात माझा काहीच दोष नव्हता. बच्चा काम डाऊन. हे बघ, एवढं काहीही झालेलं नाही. बच्चा, आपल्या बायकांकडे ना एक खूप ना स्ट्रॉंग हत्यार असतं. कुठलं माहितीये? डोळ्यातलं पाणी. डोळ्यात असं टचकन पाणी आलं ना की हा नवरा नावाचा प्राणी असतो ना, तो लगेच विरघळतो. हे बघ, आता कसं आणि काय करायचं हे तुझ्या हातात. आता तुला डोळ्यात पाणी कसं आणायचं हे सुद्धा जर का मला सांगावं लागणार असेल ना तर माझी मुलगी म्हणून घ्यायला ना लाज वाटते मला, लाज. आदित्य, आदित्य प्लीज प्लीज मला माफ कर ना आदित्य. या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये. मी खरं सांगते तुला, मला काहीच माहित नव्हतं. आदित्य प्लीज मला माफ कर ना, प्लीज मला माफ कर. मला जगाची पर्वा नाहीये, फक्त तू मला माफ कर ना आदित्य, प्लीज आदित्य. आय एम सॉरी. झाला असेल डेमो दाखवून तर सोडू आता साडी. नाही, एक मिनिट थांबा, फोटो काढते. हो, फोटो कशाला? अहो, वैदेहीला पाठवू दे, तिला अंदाज येईल ना नऊवारी साडी नेसवल्यावर कशी दिसते त्यासाठी. जरा हसा. झालं, काढले फोटो. काय झाले? आता जेवायला करा काहीतरी, भूक लागली आहे मला. जेवायला काहीतरी करा म्हणजे भाजी नको का त्यासाठी करायला? आणि भाजी बनवण्यासाठी आधी ती निवडावी लागते. मग निवडा. तुम्ही निवडा. काय? मी भाजी निवडू? त्यात काय विशेष आहे? जमते ना तुम्हाला? हा, म्हणजे नसेल जमत तर राहू द्या. हा. कसं आहे, माझं ना 5 मिनिटाचं काम आहे. सोशल मीडियावर मी नवीन अकाउंट ओपन केलंय ना, त्यावर तुमचे फोटोज अपलोड करायचे. मोहितेज इन नऊवारी साडी. व्हॉट? म्हणजे काय? तुमचे फालतू जोक आणि बडबड बंद करा. आणि काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? अहो, लोक काहीही अपलोड करतात सोशल मीडियावर. मी तर इथे माझी अचीवमेंट टाकतेय ना. द राजवर्धन मोहितेंना मी नऊवारी साडी नेसवली आहे. लोक काही अपलोड करतात सोशल मीडियावर, मी तर निदान माझी अचीवमेंट अपलोड करणार आहे. द राजवर्धन मोहितेंना मी नऊवारी साडी नेसवली आहे. हो काकू, तुम्ही असं काही करणार नाही आता, आधीच सांगतोय. मग निवडून द्या भाजी. याला ब्लॅकमेल करणं असं म्हणतात. अरे बापरे, हो का? मग ब्लॅकमेल करणं म्हणतात का याला? नाही, मग ठीक आहे, नका निवडू तुम्ही भाजी. मी पटकन फोटोज अपलोड करते. हो काकू, नाही, मी निवडतो भाजी. आता कसं? बसा तिकडे, मी आणून देते तुम्हाला भाजी. बसा बसा.
हसायला काय झालंय? हो ती साडी सोडून भाजी निवडलीत तरी चालेल.